नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 24 तास नव्हे तर फक्त 1 तासात आपण पुण्यासह देशभरातील प्रमुख बातम्यांचा आढावा घेणार आहोत. या बातमीपत्राची सुरुवात करूयात एका राजकीय बातमीनं. तरुणांनीही राजकारणात यायला पाहिजे असं मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलंय. MIT पीस युनिव्हर्सिटीतर्फे छात्र संसदेचं आयोजन करण्यात आलं होतं. याचविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सर आहेत. सर, तुम्ही तरुणांना राजकारणात येण्यासाठी काय आवाहन कराल? नाही, राजकारणात मी जे आव्हान केलं आहे की धोरण निर्धारणामध्ये भाग घ्या. प्रत्येकाला राजकारणात येणं म्हणजे निवडणूक लढवणं आहे का? तर तुम्ही पक्षाचे सदस्य व्हा, तुम्ही युवा विंगचे सदस्य व्हा, धोरण निर्धारणामध्ये प्रचार करा, पक्षाचा प्रचार करा. प्रत्येकाला तिकीट पाहिजे म्हणजेच राजकारण असं नाही आहे. प्रत्येकाला तिकीट मिळू शकणार नाही आहे. ज्याला निवडणूक लढायची आहे त्याने वेगळ्या रस्त्याने गेलं पाहिजे. पण राजकारणात येणं म्हणजे धोरण निर्धारामध्ये सहभाग घेणं असं माझं मत आहे. सर, आज शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी सुरू आहे. त्या संदर्भामध्ये संजय राऊत म्हणतात की हा जो निकाल आहे तो दिल्लीतूनच लागेल. कोण काय बोलतं याकडे मला काही करायचं नाही. मला माझी अपेक्षा आहे की नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष आहेत, ते घटनेला धरून निकाल देतील, राजकीय अभिप्राय बाजूला ठेवतील. शिंदे गटाच्या वतीने सांगण्यात आलं आहे की सत्यमेव जयते, निकाल आमच्याच बाजूने लागेल. नो कमेंट. हे होते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. ते म्हणत आहेत की तरुणांनी राजकारणामध्ये यावं. व्हिडिओ जर्नालिस्ट पियुष राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. महिला आयोगाप्रमाणे युवक आयोगाचीही स्थापना करण्यात यावी असं मत चिराग पासवान यांनी व्यक्त केलं आहे. आज 13व्या भारतीय छात्र संसदेला संबोधित करण्यासाठी चिराग पासवान आलेले आहेत. सर, क्या कहना चाहोगे? युवा को क्या आह्वान करोगे राजनीति के? भाई, मैं चाहता हूँ ज़्यादा से ज़्यादा युवा राजनीति में आएँ. युवाओं की नई सोच है. रूढ़िवादी राजनीति युवा नहीं सोचते. जात पात धर्म मज़हब से उठकर देश को आगे लेकर जाने की, अपने अपने प्रदेश को आगे लेकर जाने की सोच रखते हैं. और ज़रूरी भी है क्योंकि आने वाले दिनों में ये युवा ही हैं जो भारत का भविष्य हैं, हमारे देश का भविष्य हैं. ऐसे में ज़्यादा से ज़्यादा युवा देश की राजनीति से जुड़ें. उनको शिकायतें भी हैं तब भी जुड़ें और उन शिकायतों का समाधान ढूंढने का प्रयास करें. मैं उम्मीद करता हूं कि आने वाले दिनों में देश में, जैसे हमारा देश एक युवा देश है, भारत की संसद भी एक युवा संसद के तौर पर हम लोग को दिखाई देगी. ज्या प्रकारे युवा वर्गाने सुद्धा राजकारणामध्ये युवा वर्गाने सुद्धा राजकारणामध्ये आलं पाहिजे असं चिराग पासवान सांगतात. व्हिडिओ जर्नालिस्ट पियुष राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. राष्ट्रवादी शरद पवार गटाची बैठक आज पुण्यात संपन्न झाली. यावेळी या बैठकीत बोलताना कार्यकर्त्यांनी जोरदार कामाला लागावं असे आदेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आहेत. पुणे शहरात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाची महिला आघाडीची बैठक जी आहे ती संपन्न झालेली आहे. त्यानंतर आता शिरूर लोकसभा मतदारसंघासंदर्भात आढावा बैठक जी आहे ती बैठक सुरू आहे. प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार गटाची ही आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने मोर्चे बांधणी खऱ्या अर्थाने सुरू आहे. कारण राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षासोबत जात सरकार स्थापन केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर एक आव्हान उभं राहिल्याचं पाहायला मिळतं आहे. आणि ज्याप्रमाणे शिवसेनेचा पक्षचिन्हाचा निकाल एकनाथ शिंदेंच्या बाजूने लागला, त्याप्रमाणे अजित पवार गटाच्याही आशा यामुळे पल्लवित झाल्याचं पाहायला मिळतं. आणि त्या अनुषंगाने निवडणुकांच्या दृष्टिकोनातून शरद पवार गट आता मोर्चे बांधणी करताना पाहायला मिळतो आहे. यावेळी आतमध्ये बोलत असताना जयंत पाटील जे प्रदेशाध्यक्ष आहेत शरद पवार गटाचे, त्यांनी सर्व महिलांना जोमानं काम करण्याचा आदेश जो आहे तो आदेश दिलेला आहे. त्यानंतर संबंधित महिलांचे जे आहेत ते व्हॉट्सॲप ग्रुप विधानसभा मतदारसंघनिहाय तयार करावेत आणि सर्व कार्यक्रमांची माहिती जी आहे त्या ग्रुपवर द्यावी असं देखील जयंत पाटील यांनी दिल्याचं पाहायला मिळतं. सोबतच सोशल मीडियाचा देखील प्रभावी वापर करा असे आदेश, अशा सूचना ज्या आहेत त्या जयंत पाटील यांनी या महिला आघाडीला दिल्याचं पाहायला मिळतं. यानंतर आता शिरूर लोकसभा मतदारसंघांच्या अनुषंगाने हडपसरमधील ज्या महिला आहेत त्यांची बैठक त्या ठिकाणी सुरू आहे. शिरूरबाबत जर आपण स्पेसिफिक बोललो तर शिरूरमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे हे आत्ता खासदार आहेत. मात्र अजित पवारांनी ओपन चॅलेंज अमोल कोल्हे यांना दिलेलं आहे की यांच्या विरोधात आम्ही उमेदवार देऊ आणि निश्चितरित्या विजयी करू. त्याच अनुषंगाने आता शरद पवार गटानेही मोर्चे बांधणीला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतं आहे. अजय ओबेसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे.
MITच्या 13व्या भारतीय छात्र संसदेला दिमाखात सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजरत्न जोंधळे यांनी. MIT वर्डपस युनिव्हर्सिटीने सुरू केलेल्या 13व्या भारतीय छात्र संसदेला आज सुरुवात झालेली आहे. 3 दिवसीय छात्र संसद चालणार आहे. या छात्र संसदेचं उद्घाटन भारताचे माजी राष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत या ठिकाणी काही विद्यार्थी आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. ताई, कसा उत्साह आहे नेमकं, तुम्ही यामध्ये पार्टिसिपेट केले? नमस्कार सर. याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे जे पॉलिटिक्स वगैरे हे जे आपण म्हणतो त्याच्यापेक्षा आपल्या जे ओपिनियन्स आहे, हे क्रिटिकली व्ह्यूज वगैरे कसे असतात, यामध्ये कसं आपण हे करू शकतो, यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म MITनी आपल्याला अवेलेबल करून दिलेला आहे भारतीय छात्र संसद थ्रू. त्यामुळे मी त्यांना धन्यवाद म्हणावं लागेल की त्यांनी इतका चांगला प्लॅटफॉर्म आम्हाला अवेलेबल करून दिला. तुम्ही कुठून आलात? आम्ही पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलामधून. तुम्ही किती वर्षापासून यामध्ये पार्टिसिपेट करता? आमचं हे फर्स्ट इयर आहे इथे याच्यानं. ताई, तुम्ही काय सांगाल? सर्वात पहिले तर मी अगदी एक्सायटेड आहे, कारण की इथे खूप सारे एकदम मोठे लोक येणार आहेत. जसं की आता फर्स्ट सेशनमध्ये तहसीन पुणेवाला सर येणार आहेत. तर अगदीच आम्ही इंटरॅक्टिव्ह सेशनसाठी खूप एक्सायटेड आहोत आणि आम्हाला आशा आहे की आम्ही काहीतरी नवीनच शिकून जाऊ इथून. उत्साह काय आहे तुमचा? जसं की आम्ही सांगितले, आम्ही इथे पहिल्यांदा आलेले आहोत. तर आम्हाला नक्कीच पूर्ण सेशन अटेंड करायचं ध्येय आहे आणि होपफुली आम्ही प्रत्येक सेशन आणि जे इंटरॅक्टिव्ह सेशन्स त्या माध्यमातून होतील त्या थ्रू आम्ही आमचे व्ह्यूज पूर्ण वर्ल्डला पुट करेल असं आमची आशा आहे. भाई, आप क्या कहना चाहोगे? सबसे पहले तो मैं ऑनरेबल श्री राहुल वी कराड़ सर को बहुत बहुत धन्यवाद कहना चाहूँगा, इतना बड़ा इतना उच्च प्लेटफॉर्म प्रदान करने के लिए सारे यूथ को, सारे स्टूडेंट्स को. जो यंग पॉलिटिकल लीडर्स, जो यूथ है, वही आने वाले देश का भविष्य है. और सर को बहुत बहुत धन्यवाद इतना बड़ा प्लॅटफॉर्म हम बच्चों को देने के लिए. जे आता ह्यांनी ऑर्गनाईज केलं आहे, म्हणजे आता आपले एक्स व्हाईस प्रेसिडेंट श्री व्यंकय्या नायडू जे आले होते, त्यांची जी स्पीच ऐकून जे म्हणजे खूप चांगलं वाटलं मला. म्हणजे त्यांनी जे मोटिवेट केलं आहे आम्हाला, त्याप्रमाणे तरी खूप चांगलं वाटलं. आताचे जे सेशन आहे त्यात शेहजाद पूनावाला सर येणार आहेत, त्यांचं पण ऐकायची इच्छा आहे. तर आता एक्साइटमेंट तरी खूप आहे ऐकायची. आणि विश्वनाथ सरांनी पण खूप चांगली स्पीच दिली, म्हणजे ते कसे भेटायला गेले पोपला वगैरे, खूप चांगलं वाटलं ते ऐकून. तुम्ही काय सांगाल, कुठून आलात आणि कधीपासून पार्टिसिपेट केलं? तालुका चांदवड, नाशिक जिल्ह्यातून आलेलो आहे. NBT लॉ कॉलेजचा विद्यार्थी आहे शेवटच्या वर्षाचा. आणि मागच्या गेल्या 1-2 वर्षापासून ही छात्र संसद बघतोय आणि हिच्यात येण्याची इच्छा होती. तर ऑनलाईन माध्यमातून रजिस्ट्रेशन करून इथं पोचलो आणि ऑडिशनसाठी पण सिलेक्शन झालं होतं, परंतु ऑडिशन राऊंडमध्ये काही कारणास्तव नसेल झालं सिलेक्शन. पण फार छान वाटतं आहे की नवनवीन विद्यार्थी या ठिकाणी येत आहेत आणि आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी तब्बल काहीतरी हजारोच्या संख्येने व्यासपीठ इथं मिळतं आहे. खरं तर नवीन नाविन्यपूर्ण किंवा नवोदित कवी किंवा वक्ते जे असतात त्यांना असं व्यासपीठ प्राप्त होणं हे फार कठीण आहे. आणि महाराष्ट्रातल्या MIT पुणेनी हे सुरू केलं आहे आणि आता हे 13वं वर्ष आहे की इथून नवनवीन विद्यार्थी हे बाहेर पडताय आणि समाजापुढं बोलताय. याच्यातून नक्कीच भविष्यासाठी आज उद्या परवा याच्यातून ज्या दिवशी संधी उपलब्ध होईल या तरुणांना, त्या दिवशी नक्कीच हे भारतासाठी काम करतील. तर मी नेहमी म्हणत असतो की युवाओं के हाथों में सत्ता दो, भारत बलवान होगा. जब इस देश का प्रधानमंत्री युवा होगा तो भारत अवश्य विश्वगुरु होगा, भारत अवश्य विश्वगुरु होगा. दादा, काय सांगशील, तू कुठून आहेस, काय नेमकं तुझ्या अपेक्षा? मी जळगाव जिल्ह्यातून आलेलो आहे, जळगाव जिल्ह्यातून पाचोरा येथून. आणि मी सांगू इच्छितो, भारतीय छात्र संसद हा अतिशय एक प्लॅटफॉर्म मिळवून दिलेला आहे. त्याच्यामध्ये राजनैतिक, डेमोक्रॉसी, लीडरशिप या सगळ्या गोष्टी येतात. आणि आपण जर राजनैतिक बघितल्या तर युवा तरुणांना ही मोठी संधी असून युवा तरुणांनी युवा पिढीसाठी आपण काय केले पाहिजे आणि काय नाही केले पाहिजे या गोष्टींचा सगळा अनुर्भास करून घेणे गरजेचे आहे. मी आज पहिल्यांदाच आलो आहे आज, आणि माझ्या मित्रांनी सांगितलं होतं की भारतीय छात्र संसद म्हणजे चांगलं आहे, तू पण पार्टिसिपेट कर, म्हणून मी आज आलो आहे. तर इथं आल्यावर मला शिकायला भेटतं, अनुभव वेगवेगळे आलेत आणि संधी पुढं चांगल्या असतात, त्यामुळे मी आलो व्हायला. म्हणजे उत्साह कसा आहे नेमका?
हां चांगला आहे सर. काय शिकायला मिळतं तुला याच्यामधून? पहिली गोष्ट इन्फॉर्मेशन माहिती भेटते आणि पुढं जीवनाला काय काय आपल्याला करायचं आहे ते आपल्याला कळतं. ते काय सांगशील, तू कुठून आहेस, किती वर्षापासून येतो? नमस्कार, मी दिव्या सोळंके आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला इथून आली आहे. मी सध्या MSCच्या फर्स्ट इयरला आहे. तर आज माझा पहिला दिवस आहे आणि आज म्हणजे पहिल्याच दिवशी खूप जास्त उत्सुकता आहे की पुढचे 2 दिवस कसे निघणार आहेत. माझे जे गाईड आहेत त्यांनी मला इथे माझे लिडरशिप स्किल्स आणि बाकी पण कम्युनिकेशन स्किल्स, नेटवर्किंग वाढवण्यासाठी इथे पाठवलं आहे. तर अँड आय होप सो की माझ्यामध्ये माझ्या सर्व स्किल इम्प्रूव्ह होतील. या छात्र संसदेमधून तुला काय अपेक्षा आहेत, काय शिकायला मिळेल असं वाटतं? मला याच्यानंतर MBAकडे जायचं आहे. तर MBAमध्ये डेव्हलपमेंट, आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि लिडरशिप स्किल्स आणि कम्युनिकेशन स्किल्स ह्या सर्व या प्रोग्राममध्ये डेव्हलप होतील. प्लस याच्यामध्ये मला एक सर्टिफिकेट वगैरे पण मिळणार पार्टिसिपेशनचा. तर तो माझ्या रिझ्युमे वगैरे त्याच्यामध्ये पण कामात येणार आहे. सो आय थिंक की खूप चांगला प्रोग्राम आहे आणि इथे सर्व स्टुडंटला जे अवेलेबल करून दिलं आहे पुण्यामध्ये, तर सर्वांसाठी खूपच चांगलं आहे. आता काय सांगाल, तुम्ही कधीपासून इथं पार्टिसिपेट करता? नमस्कार, मी सागर बिराडे. मी महाराष्ट्र स्टुडंट युनियन या संघटनेचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे. स्टुडंटच्या क्षेत्रात काम करताना आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रॉब्लेम हे आम्हाला कायम फेस करावं लागतं. तर मागच्या वर्षीच आम्हाला ॲक्च्युली इन्व्हिटेशन आलं होतं, पण काही कारणास्तव मला येणं पॉसिबल नाही झालं. ह्यावेळेस मी आवर्जून या गोष्टीसाठी उपस्थित राहिलो, कारण स्टुडंटमध्ये जे आज पोटेन्शियल आहे हे जर व्यवस्थित युटिलायझेशन केलं तर याचं खूप म्हणजे भारताच्या प्रगतीसाठी आणि जे आपले फ्युचरिस्टिक प्रॉब्लेम आहे, करंट जे इश्यूज आहे, यांना सॉल्व करायला आपण खूप चांगलं हेल्प करू शकतो. आणि भारतीय छात्र संसद हे एक प्लॅटफॉर्म ते प्रोव्हाइड करतं आहे जे की यूथ लीडर्स डेव्हलप करायचं. तर तेच आमची अपेक्षा आहे की याच्यातून आम्हाला जे पण म्हणजे इश्यूज सध्या करंट म्हणजे जे रोजगाराचे इश्यूज आहे, काही वेळेस आहे ना, म्हणजे स्टुडंटचे काही प्रॉब्लेम जे लाईक सर्वीकडे प्रॉपर समान शिक्षण भेटत नाही, या गोष्टी आम्हाला सॉल्व करायला भारतीय छात्र संसद हेल्प करेल. भैया क्या कहना चाहोगे, आप किस एक्सपेक्टेशन से आए हो? सर मैं दिल्ली से आया हूँ, मुखर्जी नगर से, और मुझे लगता है भारतीय छात्र संसद एक ऐसा प्लेटफॉर्म है जो सभी स्टूडेंट्सों को जोड़ने का काम करता है. सबसे अच्छी बात यह है कि आज चाहे उत्तर भारत के स्टूडेंट्स हो, चाहे दक्षिण भारत के स्टूडेंट्स हो, चाहे उत्तर पूर्वी क्षेत्र हो, सारे स्टूडेंट एक प्लेटफॉर्म पर आते तो उन्हें एक बोलने का मौका मिलता है और सब लोग एक दूसरे के विचारों को प्रसारित करते हैं. तो एक युवा शक्ति में एक नेता और अच्छा नेता बनने का एक प्रेरणा मिलती है. और मुझे लगता है वर्तमान स्थिति में ऐसी स्थिति जहाँ डिफरेंट पॉलिटिकल पार्टी अपने लाभ के लिए काम कर रही हैं, ऐसी स्थिति बहुत ज़रूरी हो जाता है कि अच्छे पढ़े लिखे लोग राजनीति में आएँ और देश को एक सक्रिय दिशा दें. और सर एक लाइन मैं कोट करना चाहूँगा कि कुछ तो बात है हस्ती मिटती नहीं हमारी, कुछ तो बात है हस्ती मिटती नहीं हमारी, सदियों रहा है दुश्मन दौरे जहाँ हमारा. ते काय सांगाल, तुम्ही कधीपासून पार्टिसिपेट करताय? नमस्कार, मेरा नाम मानसी है और ये मेरा फर्स्ट भारतीय सांसद है. लेकिन एक चीज़ जो मैं कहना चाहूँगी, वो पॉलिटिक्स केवल राजनेता और कुछ क्षेत्रों के लिए तक सीमित नहीं होती, बल्कि राजनीति देश के हर एक इंडिविजुअल पर तक जागती है. इसीलिए मेरा ऐसा मानना है कि और यूथ जो कि एक देश का सबसे स्ट्रॉन्गेस्ट वेपन माना जाता है, तो आई गेस दिस इज़ द बेस्ट प्लेटफॉर्म जहाँ पे जो यूथ ऑफ इंडिया है वो साथ में आकर और द डिस्कस अबाउट द कैसे हम एक भारत को एक श्रेष्ठ भारत, एक अच्छा पॉलिटिकली, इकोनॉमिकली, सोशली कन्वर्ट कर सकते हैं. और डेफिनेटली ऐसे और ज़्यादा हमें प्लेटफॉर्म्स चाहिए जिसमें यूथ बाहर निकल कर आए और अपना डेफिनेटली, जैसे काफ़ी सारे स्पीकर्स ने कहा कि वी हैव टैलेंटेड यूथ्स और हमें उसका पूरी तरह यूज़ करना होगा, सो दैट आगे फ्यूचर में जो है हम जितने भी इश्यूज़ हम देखते हैं उनका प्रॉब्लम यही यूथ सॉल्व करें और हमें जल्दी बहुत एक अच्छा भारत दिखे, एक पावरफुल इंडिया दिखे. कितने साल से आती हो यहाँ? मैंने बाकी सांसद इंडियन यूथ पार्लियामेंट मैंने किया है, ये मेरा फर्स्ट टाइम है. येस. आपण बघतोय की या ठिकाणी विद्यार्थ्यांना ह्या छात्र संसदेमधून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. यामधून विचारांची देवाणघेवाण होईल अशी विद्यार्थ्यांकडून अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष एरवडेसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे.
MITच्या 13व्या भारतीय छात्र संसदेला दिमाखात सुरुवात झाली असून परदेशी विद्यार्थ्यांनाही या छात्र संसदेची भुरळ पडली आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजरत्न जोंधळे यांनी. MIT पीस युनिव्हर्सिटीने आयोजित केलेल्या 13व्या भारतीय छात्र संसदेला आज सुरुवात झालेली आहे. या छात्र संसदेचं उद्घाटन भारताचे माजी राष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. आणि आपल्यासोबत या ठिकाणी काही पार्टिसिपेट केलेले विद्यार्थी आहेत जे की परदेशी विद्यार्थी आहेत. त्यांनाच आपण विचारूयात, व्हॉट यू फील अँड व्हॉट यू एक्सपेक्ट फ्रॉम दिस कॉन्क्लेव्ह. Okay, my name is Betty Keji David. I'm from South Sudan. I'm so excited to be a part of this session and I expect a lot from this. This is one thing that will take India to another level. I'm so excited and I expect to learn more in the next sessions to come. I have already learned more from it and I expect to learn a lot more. I know this is one thing that will take India's governance to another level. Thank you. Exchange of things, exchange of different thoughts you expect from there? Okay, yeah, I expect a lot of thoughts because there are so many speakers that are going to speak to us. So I believe they are going to bring in lots of different creative ideas in these sessions. So I expect a lot of different thoughts and different ideas from the different speakers. Yeah. Ma'am, what you say about what you expect from this session, what conclave? Hello, my name is Given Gift Kambonde. I'm from Namibia. Firstly, with relevance to the student parliament, I'm just excited to see the diversity of ideas, how many people think, how they provide logic with relevance to different topics in India. I'm super excited to see and interact with some of the participants. Yeah, that's basically it. Like, I'm just very excited for the event, and the 3 days I'm sure I'm going to have like acquired a lot of knowledge from that. या ठिकाणी आपण बघतोय की परदेशी विद्यार्थीसुद्धा ह्या छात्र संसदेमधून विचाराची देवाणघेवाण होईल, नवीन विचार शिकायला मिळतील या अपेक्षेने या ठिकाणी आलेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष एरोडेकरसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. यानंतर या बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. माणिकचंद ऑक्सिरिच, प्राउडली इंडियन. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली आहे. निर्णय हा मराठीत द्यायला पाहिजे होता. महाराष्ट्रातल्या जनतेच्या भवितव्याचा निर्णय, मराठी जनतेचा निर्णय मराठीत व्हायला पाहिजे होता. आता मराठीतला निर्णय मराठीत नव्हता, इंग्रजीत झाला. मराठी भाषेचा आग्रह धरणाऱ्या पक्षांच्या बाबतीत झाला. हे अतिशय दुर्दैवी आहे. तो निर्णय मराठीतच व्हायला पाहिजे होता आणि त्याचं इंग्रजी ट्रान्सलेशन करून ते पाठवलं असतं किंवा कोर्टाला दिलं असतं तरी चाललं असतं. तेव्हा मराठी निर्णय वाचला असता आणि इंग्रजी निर्णय हा वेबसाईटवर टाकत गेले असते ते त्या पॅरेग्राफ तरी चाललं असतं. पण मराठी भाषेचा, मराठी माणसाचा आग्रह धरणाऱ्या शिवसेनेतली दुफळी बद्दल निर्णय होताना तो इंग्रजीत झाला, हे आणखीन एक दुर्दैव आहे. VSIच्या बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित होते. अजित पवार तर VSIच्या याच्यात सदस्य आहेत, ते देखील उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी येणं टाळलं असावं या बैठकीला किंवा व्यस्त असेल असं वाटतं? मला माहीत नाही की त्यांना निमंत्रण दिलेलं होतं किंवा नाही. दिलीप वळसे पाटील VSIचे उपाध्यक्ष आहेत, त्यांना आपण हे विचारलं तर बरं होईल. मला माहीत नाही की त्यांना निमंत्रण दिलेलं होतं किंवा नाही, कारण मी आजच सकाळी आलो तिथे. उद्या मोदी मुंबई आणि नाशिक दौऱ्यावर येत आहेत. एका बाजूला कांद्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही आणि थेट नाशिकमध्ये मोदींचा रोड शो आहे. या निमित्ताने नाशिककर किंवा राज्यातल्या शेतकऱ्यांना काही दिलासा मिळेल असं तुम्हाला अपेक्षित आहे का? मुंबईला ते कशासाठी येतात? ते ट्रान्स हार्बर लिंक. कांद्याच्या निर्यात बंदीबद्दल निर्णय मोदी साहेबांनी करायला पाहिजे अशी एक साधारण त्या भागातल्या लोकांची मागणी आज नाही, गेले महिना 2 महिने आहे. पण
कांदा निर्यात बंदीच्या विरोधी अनेक आंदोलनं झाली. राष्ट्रवादीने देखील आक्रोश मोर्चा काढला. कांद्याच्या बाबतीत स्वतः खुद्द पवारसाहेब जाऊन त्यांनी चांदवडच्या भागात आंदोलन केलं. त्यामुळे लोकांची लोकभावना फार तीव्र आहे. त्यामुळं पंतप्रधान महाराष्ट्रात आणि खास करून नाशिक भागात येत असतील तर त्यांनी तो निर्णय घेतला पाहिजे असं मला वाटतं. नाही, पहिले 2.5 वर्ष आम्ही सत्तेत होतो त्यावेळी सगळे आमच्याबरोबर होते. मध्ये वर्ष सव्वा वर्ष जरा दुष्काळाचं गेलं. त्यामुळं आता पुन्हा काही मतदारसंघात निधी मिळवण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत असतो. प्रत्येकाला शेवटी विचार, आपली राजकीय दिशा महत्त्वाची का मतदारसंघातले निधी मिळवणं महत्त्वाचं, हे लोकप्रतिनिधी आपापला विचार करून ठरवत असतो. ज्याला जास्त निधी मिळवण्याची इच्छा असते त्याचे बाकीचे काही वेस्टेड इंटरेस्ट देखील असतात. लोक त्याच्याबद्दल असेसमेंट करतच असतात. पुण्याचे भावी खासदार म्हणून प्रशांतदादाचे फ्लेक्स लागलेले होते, तर आपण काय मागणी केलेली आहे का? मी पक्षाचा अध्यक्ष आहे, मी कुणाकडे मागणी करू? जागा सोडा म्हणून, कारण ही काँग्रेसची जागा आहे पुण्याची जागा मागणार का? काँग्रेसच्या बरोबर चर्चा करू. या जिल्ह्यामध्ये 4 जागा ज्या आहेत त्यातल्या 2 जागा ऑलरेडी आम्ही लढवतो. आमचे सिटिंग लोकसभेचे खासदार त्या ठिकाणी लढत आहेत. तिसरी मावळची खाली रायगड जिल्ह्यातले आणि पुणे जिल्ह्यातले मतदारसंघ धरून आहे आणि ही पुणे शहरातली जागा. त्यामुळं काँग्रेसशी चर्चा विनिमय करताना आमचा प्रयत्न हा आहे की प्रत्येक लोकसभा मतदारसंघात निवडून येण्याची क्षमता असणारा चेहरा दिला पाहिजे. त्यामुळं काँग्रेसशी आम्ही चर्चा करू की निवडून येणारी क्षमता असणारे त्यांच्याकडे कोण आहे. शेवटी जो कोणी उभा राहील त्याला सर्व पक्षाचं सहकार्य लागणार आहे. त्यामुळे काँग्रेसशी आमचे चांगले चर्चा चालू आहे. आम्ही त्यांना विश्वासात घेऊन आवश्यक त्या चर्चा करू. आज या ठिकाणी एवढ्याच जागा आम्ही घेणार आणि अमक्यासाठी घेणार असं सांगणं हे आमच्या चर्चेत बाधा आणणार आहे. इंडियाचे समन्वयक पदी नितीश कुमार यांचं नाव बोलायचे, शरद पवारांनी ही जबाबदारी स्वीकारली का असं वाटतं? मी काय राष्ट्रीय स्तरावरचा कार्यकर्ता नाही आहे. मी आपल्या गावातला कार्यकर्ता आहे. त्यामुळं राष्ट्रीय स्तरावरचे जे इंडियामध्ये ज्या घडामोडी घडतात त्यात पवारसाहेब सगळ्यात ज्येष्ठ आहेत. मी इंडियाच्या एका बैठकीला मुंबईतल्या होतो त्यावेळी माझ्या असं निदर्शनास आलं की सगळेच पवारसाहेबांचं मार्गदर्शन घेण्यासाठी आणि एखादा इश्यू तयार झाला तर पवारसाहेबांच्याकडे निर्णय म्हणजे पवारसाहेबांनी त्यातनं मार्ग काढावा म्हणून अतिशय विश्वासानं बघतात. त्यामुळे पवारसाहेबांचं स्थान या इंडिया आघाडीत मोठं आहे. आता त्यातलं कन्व्हेनर कोण व्हायचं, काय व्हायचं याची चर्चा यापूर्वी झालेली नाही आहे. आता अलीकडच्या मिटिंगमध्ये झाली की नाही माहीत नाही, पण सर्वमान्य तोडगा जो असेल तो निर्णय होईल. राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावणीच्या आधी भेटणं हे अनैतिक आहे असं घटनातज्ञ म्हणतात. मला देखील असंच वाटतं का की हे कृत्य जे आहे ते चुकीचं असावं किंवा अनैतिक असावं? हां, आता राहुल नार्वेकरांनी जो निर्णय दिलेला आहे तो कितीही प्रामाणिकपणाने दिलेला आहे असं त्यांनी म्हटलं तरी लोकांच्या मनात शंका निर्माण झाली. ती भेट त्यांनी टाळली असती तर जास्त बरं झालं असतं. शेवटी ज्याच्याबद्दल आपण निर्णय देणार आहे त्याला 2 दिवस आधी जर आपण भेटायला लागलो तर सामान्य माणसाच्या मनात शंका निर्माण होणं स्वाभाविक आहे आणि ती शंका महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली. सुजय विखे पाटील यांच्या विरोधात रोहित पवार लढण्याची तयारी दाखवत आहेत अशी चर्चा रंगते. याच्यावर काही चर्चा झाली आहे? नाही, त्या दक्षिण अहमदनगर मतदारसंघामध्ये आमच्याकडे 1-2-3 चेहरे चांगले आहेत. त्यात सगळ्यात प्रॉमिनंट चेहरा रोहित पवारांचा आहे आणि त्यामुळं पक्ष त्यांनाही विश्वासात घेऊन योग्य तो निर्णय करेल. नाही, असं आहे की महाराष्ट्रातल्या जनतेला गृहीत धरायचं नसतं. एवढ्या जागा येणार तेवढ्या जागा येणार म्हणून जनतेचा अपमान करण्यासारखं ते आहे. जी जनता अजून मतं द्यायची आहे, ज्यांनी मतं देण्याच्या विषयी अजून प्रोसेसच सुरू झालेली नाही
त्याच्या आधी आव्हानात्मक आम्ही एवढ्या जागा जिंकू असं म्हणणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही. आम्ही जास्तीत जास्त जागा निवडून आणायचा प्रयत्न करू. मी जागांचा आकडा सांगणं म्हणजे जनतेला गृहीत धरण्यासारखं होईल आणि मी काही प्रत्येक मतदाराला जाऊन माईक घेऊन असा विचारायला गेलेलो नाही की पुढचा पंतप्रधान कोण. दुसऱ्या बाजून ते विचारलं जाते म्हणजे काळजी फार आहे तिकडे. आम्हाला एवढी काळजी नाही. नगरसेवक सर सध्या हां सांगलीतील नगरसेवक जे आहेत ते अजित पवारांची भेट त्यांना निधी मिळणार आहे, त्यांना निधी मिळायचा आहे. त्यामुळं थोडे पैसे मिळवण्यासाठी लोक आपल्या वॉर्डात मतदारसंघात पैसे यावेत म्हणून थोडे इकडे तिकडे गेले तर लगेच शंका घेणं योग्य नाही त्यांच्यावर. तुम्ही असं समजा की काही लोकांना आम्हीच पाठवलेलं आहे. फारच आता कासावीस झाली असतील तर जाऊन घेऊन या म्हणून. त्यामुळे जागांवर मागणी भरपूर आहे. फक्त निवडून येण्याची क्षमता जी आहे ती प्रत्येक लोकसभा मतदारसंघात कुणाची आहे, व्यक्ती महत्त्वाची आहे. संघटना तर तिने आम्ही एकत्रितच काम करणार आहोत, पण निवडून लोकांची ॲक्सेप्टेबिलिटी असणारा चेहरा ज्या पक्षाकडे असेल त्याला जास्त प्राधान्य दिलं जाईल असं मला वाटतंय. प्राथमिक सर्वेक्षण आपल्या पातळीवर किंवा महाविकास आघाडी म्हणून काही झाले. त्यात अशी किती ठिकाणी दिसते की एनसीपीला आपल्याला चान्सेस आहेत असे किती जागा असं आत्ता सांगणं हे फार शहाणपणाचं नाही आहे. मीही तुम्हाला 45 आकडा एखाद्या वेळेस दिला तर तुम्ही मला प्रश्न विचाराल 3 कुठले सोडले. आम्हाला विरोधी पक्षाचे आमच्या समोरच्या पक्षाचे आभार मानले पाहिजेत की त्यांनी 45 आकडा जाहीर केला आहे म्हणजे 3 जागा तरी त्यांनी आम्हाला सोडलेल्या आहेत. इच्छुकांचे अर्ज नाही, राष्ट्रवादीने गेले 3 महिने हा एक्सरसाइज केला आहे. परवा मुंबईत 3ऱ्यांदा त्या लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना बोलवण्यात आलं आणि हळूहळू आम्ही झिरो इन करत आलेलो आहे उमेदवारांच्या बाबतीत. लवकरच एकदा जागा वाटप झालं की आम्ही एक 5-6 दिवसाच्या फरकाने सर्व नावं जाहीर करू शकू. रोहित पवार आणि तुमच्यामध्ये मतभेद आहेत अशा काय बातम्या आल्या शिर्डीच्या? मग पुढं काय त्यावेळी बातम्या आलेल्या मग त्यानंतर त्यांनी खुलासे केलेत ना. निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी तुमची जर निकाल दिला तर तुमची रणनीती पुढची काय असणार आहे? जनतेत जाऊन परत तयारी ठेवली का? मला प्रश्न कळला नाही. निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात निर्णय दिला तर तुमची रणनीती काय असणार? आता असं ते गृहीत धरणं हे आमच्या विरोधीच निर्णय देणार आहेत हे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखं होईल. त्यांना पूर्ण संधी दिली पाहिजे निर्णय घेण्याची. निर्णय घेतल्यानंतर त्यांचा निर्णय झाल्यावर जे शक्य आहे त्या पद्धतीनं आम्ही पावलं टाकूच. पक्षाच्या दुफळीनंतर संघटनात्मक राजधानी विस्कळीत झाली होती. आता ती कितपत आपण नवीन पदाधिकारी एक म्हणजे विस्कळीतपणा जो आलेला होता तो आमच्या विदर्भात फारसा कुठे आलेला नाही. 2-3 जिल्हे सोडले तर, पण तिथंही आम्ही पूर्ण बांधणी पूर्ण केलेली आहे. मराठवाड्यात 1-2 जिल्हे आहेत की जिथे थोडा विस्कळीतपणा होता, तिथंही आमची बांधणी पूर्ण झालेली आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे जिल्हा, सातारा जिल्ह्यात काय फारसा फरक पडला नव्हता. सांगली जिल्ह्यात फारसा फरक नाही. कोल्हापूर जिल्ह्यात फरक पडला होता. इथं नव्याने आम्ही अध्यक्ष आणि कार्यकारिणी सगळे नेमून कामही सुरू केलेलं आहे. बहुतेक ठिकाणी जिथं जेवढे सोडून गेले त्या ठिकाणी नव्या नियुक्त्या करून कामाला बहुतेक सर्व ठिकाणी सुरुवात केली आणि साधारण ह्या सर्वांना नवीन नेमणाऱ्यांना एकत्रित करून शिर्डीला आम्ही एक ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज माध्यमांशी संवाद साधलाय. पाहूयात नेमकं काय म्हणाल्यात सुषमा अंधारे. आमच्याकडे काही धुसफूस नाही. महत्त्वाचं म्हणजे आज बैठकीपेक्षा सुद्धा कालच्या निकालाच्या नंतर काही लोकांना असं मनापासून वाटलं की नाही भेटलं पाहिजे म्हणून फक्त आणि फक्त आम्ही भेटायला म्हणून आलो होतो.
अशी काही बैठक वगैरे असा काही प्रकार नाही. परंतु 22 आणि 23 तारखेला जे अधिवेशन नाशिकला पार पडणार आहे त्या अधिवेशनाची तयारी या सगळ्या संदर्भाने चर्चा करणे. दुसरी गोष्ट अशी की काल जो राहुल नार्वेकरांनी सो कॉल्ड त्यांच्या भाषेतला निकाल लावलेला आहे, कारण निकाल तो दिलाच नाही त्यांनी, तो जो निकाल लावलेला आहे तो निकाल गावागावात लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. यासाठीचा काही कृती कार्यक्रम आखता येईल का यावर एक चर्चा होती. आणि 23 तारखेच्या नंतर संबंध राज्यभरामध्ये आम्हाला लोकांपर्यंत जो कृती कार्यक्रम घेऊन जायचा आहे त्याचं काही नियोजन अशा सगळ्या अंगाने आजची चर्चा होती. याच्या पलीकडे काय नियोजन असणार आहे 23 तारखेनंतर कशा प्रकारे? नाही, ते आम्ही तुम्हाला सांगूच ना. काय आहे आता नियोजनामध्ये ज्या काही गोष्टी फक्त अशा तोंडी चर्चा झालेल्या आहेत त्यातल्या अजून तारखा निश्चित व्हायच्या आहेत, काही वेळा निश्चित व्हायच्या आहेत, काही ठिकाणं असतील समजा तालुक्याची किंवा जिल्ह्याची, ती ठिकाणं निश्चित व्हायची आहेत. त्यामुळे ती एकदा तारखा, वेळ आणि स्थळ हे सगळं निश्चित झालं तर बैजवार आपल्या सगळ्यांच्या सोबत शेअर करायला आवडेल. ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करण्यासाठी आता शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाणार आहे, प्रतिक्रिया काल सामंत यांनी दिली. शिंदे गटाची प्रतिक्रिया नाही, उलट माझा खरंच नार्वेकरांवरही आक्षेप आहे की त्यांनी काल आम्हाला अपात्र करायला हरकत नव्हती. तुम्ही एकाला खरं म्हणताय दुसऱ्याला खोटं म्हणायला पाहिजे. तुम्ही जर आमची बाजू चूक आहे असं लावून धरताय तर त्यांचे पात्र केल्यावर आमचे अपात्र व्हावेत. जर तुम्हाला देठालाही दुखवायचं नाही आणि पानालाही दुखवायचं नाही या रीतीने जो काही नार्वेकरांनी निकाल दिलेला आहे, नार्वेकरांचा निकाल म्हणजे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. भाजपची पोळी खाल्ली आहे त्यामुळे भाजपची टाळी वाजवणं ही नार्वेकरांची अपरिहार्यता आहे. त्यानुसार नार्वेकरांनी निकाल दिला. जे नार्वेकर सांगतात की 2018ची घटना दुरुस्ती निवडणूक आयोगाकडे पोहोचवली नाही तर मग 2018चे एबी फॉर्म कसे काय या सगळ्या लोकांना चालले, जे एबी फॉर्म घेऊन लोक आमदार झाले त्या आमदारांना नार्वेकर कसं काय संस्थेमध्ये किंवा त्या एकूण सरकारमध्ये बसू देऊ शकतात, किंवा जे नार्वेकर सांगतात की पक्षप्रमुख बेकायदेशीर आहे, सचिव बेकायदेशीर आहे, कोषाध्यक्ष बेकायदेशीर आहे, तर मग एकटा एबी फॉर्म जो आहे तो एबी फॉर्मच कायदेशीर कसा काय होऊ शकतो. नार्वेकरांनी काल निकाल लावत असताना, त्यांनी निकाल दिलाच नाही, निकाल लावत असताना जी काही विधान परिषदेची गरिमा असते त्या खुर्चीची एका ट्रायब्युनलवर ते बसलेले आहेत आणि त्यावेळेला त्यांनी खरं तर खूप पक्षनिरपेक्ष असं होऊन बोलणं अपेक्षित होतं. परंतु त्यांनी काल ज्या पद्धतीने की मी किती भाजपचा हस्तक आहे, मी कालही असं म्हटलं होतं की नार्वेकर जो निकाल देतील तो बेंचमार्क असेल, जरी आम्हाला त्या निकालाबद्दल उत्सुकता नसली तरी सुद्धा, तर तो बेंचमार्क त्यांनी काल तयार केलाय. बेंचमार्क असा आहे की भाजपच्या वेगवेगळ्या प्रकारच्या फोडाफोडीच्या राजकारणाला अधिमान्यता देण्याचा कार्यक्रम काल नार्वेकरांनी विधिवत पार पाडलेला आहे. म्हणजे इथून पुढे लोटस ऑपरेशनच्या नावाखाली आणि भरचिक्कार पैसा, खोके, मनगटबळ, सत्ताबळ, अर्थबळाच्या आधारे भाजपा कुठलाही पक्ष फोडू शकते आणि असा पक्ष फोडला तर नार्वेकरांचा संदर्भ देत त्याला राजमान्यता, अधिमान्यता मिळू शकते. हा बेंचमार्क काल राहुल नार्वेकरांनी दिला. सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाच्या आमदारांनाही आता गोगावलेंचा व्हीप कायदेशीर लागू होईल असं हे बघा, नार्वेकर म्हणजे अंतिम नाहीयेत. नार्वेकर अजिबात अंतिम नाहीत. आपल्याकडची जी अंतिम न्याय व्यवस्था असते ती सुप्रीम कोर्ट असते. ऑनरेबल सुप्रीम कोर्टने स्पष्टपणे सांगितलं की विधिमंडळातला पक्ष खरा नाही, संघटनात्मक पक्ष आणि संघटनात्मक पक्षाचा व्हीप मानला जावा. संघटनात्मक पक्षाचा व्हीप हा सुनील प्रभूजींचा आहे आणि ऑनरेबल सुप्रीम कोर्टच्या ज्या डायरेक्शन असतात त्या खालच्या सगळ्या यंत्रणा आणि न्यायदान करणाऱ्या संस्थांवरती एका अर्थाने अभिलेखाच्या स्वरूपात बंधनकारक असतात. पण या सगळ्यांना तिलांजली देण्याचं काम नार्वेकरांनी केलेलं आहे. त्यामुळे गोगावलेंचा व्हीप मानायचा न मानायचा त्याचं काय करायचं हे आम्ही आमच्या न्यायालयीन लढाई स्पष्टच करणार आहोत. कोर्टात दाद मागण्याविषयी काही चर्चा झाली नाही, सुप्रीम कोर्टात तर आम्ही आमची न्यायालयीन लढाई लढूच. आम्ही आमची न्यायालयीन लढाई लढू ती याच्यासाठी की म्हातारी मेल्याचे दुःख नाही, म्हातारी मेल्याचे अजिबात दुःख नाही. कारण ऑलरेडी 5 वर्षाचे सगळे अधिवेशन उपभोगून झालेले आहेत. गद्दार गँगकडून 5 वर्षाचा आमदार निधी उपभोगून झालेला आहे. गद्दार गँगकडून आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये सगळ्या प्रकारचे सगळे बेकायदेशीर गोष्टी करून झालेले आहेत. पण तरी सुद्धा म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावतो. यासाठी म्हणून
नार्वेकरांचा निर्णय आम्ही अजिबात अंतिम मानत नाही. खरं तर मला नार्वेकरांबद्दल आश्चर्य याही गोष्टीचं वाटतं की नार्वेकर स्वतःला वकील बनवतात. खरंच त्यांच्याकडे सनद आहे की तेही एकनाथ शिंदे साहेबांच्या सारखे, जसे शिंदे मानद डॉक्टर आहेत तसे हे मानद वकील आहेत का, असा प्रश्न निर्माण होण्या इतपत कालचं नार्वेकरांचं ते एकूण वाचन होतं. आम्ही आमची न्यायालयीन लढाई लढणार आहोत. अहो नशीब त्यांनी ना म्हणजे त्रिताल प्रमुख, स्वर्गलोक, भूलोक, पाताळ लोक या तिन्हींचं प्रमुख मीच आहे असं बॅनर छापलं नाही नशीब. तेही करू शकतात. कारण काय असतं माहितीये का, ईडी, सीबीआय, इलेक्शन कमिशन, सगळ्या प्रकारच्या स्वायत्त यंत्रणा, गृह यंत्रणा आणि चिकार खोके या सगळ्यांचा आधार घेत जेव्हा माणसं उभी राहतात तेव्हा आपोआप एका देहबोलीमध्ये मुजोरपणा येतो. जो मुजोरपणा काल नीलम गोरेंपासून सगळ्यांमध्ये ठासून भरलेला दिसला आम्हाला. संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर केलेल्या टीकेला भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या शेवटच्या भाषणामध्ये त्यांनी सगळ्याच शिवसैनिकांना उद्देशून सांगितलं होतं की माझ्यानंतर माझ्या उद्धव आणि आदित्याला सांभाळा. आता हे जेवढं आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मनावर घेतलं आणि जेवढा उद्धव ठाकरेच्या स्वतःच्या भावानी त्याला सांभाळलं नाही तेवढं आदरणीय देवेंद्र फडणवीसजीने मुख्यमंत्री असताना, मित्रपक्ष असताना आणि घरातला एक सदस्य म्हणून राजकारणाच्या पलीकडे म्हणजे राजकीय नात्याच्या पलीकडे जाऊन वैयक्तिक नातं जोपासण्याचं काम जे देवेंद्र फडणवीसजींनी केलं त्याची आठवण निश्चित पद्धतीने काल रात्री उद्धव ठाकरेंना आली असेल. ही जे उद्धव ठाकरेंची वाताहत, ही जे काही दिवस उद्धव ठाकरेला दिसत आहेत ह्याचं मुख्य कारणच एवढं आहे की आदरणीय बाळासाहेब ठाकरे सारखा माणसं परखण्याची आणि ओळखण्याची गुण हे उद्धव ठाकरेमध्ये नसल्यामुळे आज ते रसातळाला गेलेले आहेत. उद्धव ठाकरेच्या या वाताहतचे प्रमुख जबाबदार हे बाकी कोण नाही पण मातोश्रीमध्ये बसलेला किचन कॅबिनेट जे चालवतात तेच जबाबदार आहेत. ज्यांना उद्धव ठाकरेंनी पदं दिली, आमदार केलं, खासदार केलं, ज्यांच्यामुळे सन्मान्य राणे साहेब, सन्मान्य राज साहेब, मग एकनाथ शिंदे साहेब अशा सारख्या असंख्य निष्ठावान शिवसैनिकांना दूर केलं, ते हे किचन कॅबिनेट चे लोक ज्यांच्या मागे 5 लोक, 5 मतदार पण नाहीत, त्यांना मांडीवर बसून त्यांचे लाड करत उद्धव ठाकरे बसले म्हणून त्यांचा हा दिवस आलेला आहे. उद्धव ठाकरेचे हे वाताहतचे जबाबदार 2 अनिल आणि तो भांडूपचा शकुनी मामा आहे. ज्या लोकांनी स्वतःचं दुकान चालवण्याच्या पलीकडे शिवसेना नावाच्या संघटनाला संपवून दाखवलं, उद्धव ठाकरेला पूर्ण बर्बाद करून टाकलं, बाळासाहेबांनी दिलेला शब्द ज्यांनी कधीच पाळला नाही, या अशा नालायकांना उद्धव ठाकरे मांडीवर घेऊन बसले, त्यांना आमदार खासदार करत बसले. म्हणूनच तर कालच्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेला एकटंच बसायला लागलं. एकटाच बसलेला माणूस. हे नियतीचा खेळ आहे.
स्वतःच्या वडिलांना औषधं वेळेत देणं नाही, स्वतःच्या वडिलांना म्हातारा आणि कुत्रासारखा घाणेरडे शब्द वापरणं, त्यांची योग्य शेवटच्या दिवसात सेवा न करणं, माणसं न ओळखणं, शिवसेना सारख्या संघटनेचा पावित्र्य न ठेवण्याच्यामुळेच आणि नुसता पैशाचा लोभ आणि स्वार्थ ह्याच्या पलीकडे कधी पाहिलं नसल्यामुळे काल उद्धव ठाकरेला एकटं झोपायला लागतंय, एकटं बसायला लागतंय. माझ्या माहितीनुसार काल त्या दोन्ही अनिल हे मातोश्रीमध्ये त्यांनी पाऊल पण ठेवलं नाही. हा संजय राजाराम राऊत बसलेला सामनाच्या ऑफिसमध्ये तिथे पेढे वाटत होता. म्हणून उगाच आमच्या राहुल नार्वेकर असतील, आमचे भारतीय जनता पक्षाच्या नेत्या मंडळांवर त्या नावाने दगड फोडण्यापेक्षा तुमच्या आजूबाजूला जे काय सापांना तुम्ही दूध पाजत बसला होता त्या सापांनी तुम्हाला संपवलेलं आहे. पक्षप्रमुख झाल्यानंतर किंवा जे पद तुम्हाला 18च्या नंतर जे काही 12 नंतर 18ला हे झालं त्याचे कागदपत्र बनवण्याची जबाबदारी कुठल्या अनिलची होती? कुठल्या अनिलनी तुम्हाला न सांगता ह्या सत्ता संघर्षाच्या केस मधल्या ॲफिडेव्हिटचं एक पान बदललं? ह्या कुठल्या अनिलनी केलं? आणि ह्याच लोकांना तुम्ही ह्याच लोकांच्या जोरावर की ह्याच लोकांच्यामुळे तुम्ही राणे साहेब, राज साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि असंख्य निष्ठावान बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना दूर केलं. आणि आज ना तुम्हाला तुमच्या मुलाला जी आमदारकी मिळालेली आहे, संजय राजाराम राऊतला जी खासदारकी मिळालेली आहे, त्या प्रियंका चतुर्वेदीची जी खासदारकी आहे ते एकनाथ शिंदे साहेबांच्यामुळे आहे. मूळ शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदेचा आहे. म्हणून ह्या जे काय आमदारकी जी उद्धव ठाकरेची आमदारकी आहे, आदित्य ठाकरेची आहे किंवा हे जे बाकीचे आमदार खासदार जे फिरतायत ते एकनाथ शिंदे साहेबांचे आमदार आणि खासदार आहेत. मग का तुम्ही काल सगळ्या या पदाचा राजीनामा कधी देणार? कधी सांगणार की आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं नाहीये? त्या संजय राजाराम राऊतला सांगेन, अरे तू एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचा खासदार आहेस रे, कशाला गद्दारी करतो? दुसऱ्यांची मुलं कशाला मोजतोयस? तुझे कुठे कुठे मुलं नेमून ठेवलेली आहे जे तुला पप्पा बोलवतात आणि तुझ्या घरच्या वाल्यांना ती माहिती तरी आहेत का? आम्ही पुरावे द्यायचे का? डीएनए टेस्ट करायला तयार आहेस का? म्हणून उगाच एकनाथ शिंदे साहेब किंवा आमच्या भारतीय जनता पक्ष त्या नेत्या मंडळींवर खडी फोडण्यापेक्षा आणि हा संजय राजाराम राऊतला जेव्हापासून हा सत्ता संघर्षी केस सुरू आहे तेव्हापासून त्या नार्वेकरांवर जे अध्यक्ष आहे, जे लवाद पण होते, त्यांना धमकवणं, त्यांच्यावर प्रभाव टाकणं, त्यांना अपशब्द बोलवणं, एवढे पक्षांतर केलेले आहेत असं बोलणं. मग तू तरी तुझ्या घरच्यावाल्यांच्या निष्ठेने राहतोस का रे? की तू कुठे कुठे घर बदलत फिरतोस? हे जरा गोरेगावच्या रॉयल पामच्या रजिस्ट्री बुक मधून आम्ही काढलं ना. तो तू कुठे किती पक्ष की किती घरं बदलली आहेस त्याचे पुरावे पण आम्ही देऊ शकतो. दुसऱ्यांवर आरोप करण्या अगोदर तुझं चरित्र काय हे जरा महाराष्ट्राच्या जनतेला आम्हाला सांगायला लावू नकोस. आणि नार्वेकर, राहुल नार्वेकरजी हे की तुला डॉक्टर सपना पाटकर वाटल्या काय? फोन करून धमकी देणं, त्यांच्यावर प्रभाव टाकणं, शिव्या देणं, त्यांच्या घरावर दारूच्या बाटल्या मारणं, त्यांना घाबरून ठेवणं आणि तुझ्या काय सगळ्या पद्धतीने ऐकत बसणार आहे आणि प्रभाव टाकणार, हे काय दमदाटीचं काय वाटलं काय? म्हणून उगाच थैत्याट
नसबंदी केल्यानंतर कशी थैथयाट होते तशी कालपासून थैथयाट चालू आहे. म्हणून उगाच थैथयाट केली तर उरली सुरली पण बाजूला होईल आणि थोडीशी तरी लाज उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राजाराम राऊत त्यांच्या आमदार आणि खासदारांना थोडी तरी लाज राहिली असेल तर, नाही आहे आम्हाला माहिती आहे, नाहीतर एवढे नालायक नसतेच, पण थोडी तरी लाज राहिली असेल तर आजच्या आज तुम्ही सगळ्यांनी राजीनामा द्या, नाहीतर एकनाथ शिंदे साहेबच आमचे पक्षप्रमुख आहेत हे मान्य करा आणि जाऊन त्यांच्या पायावर लोळा. एवढी हिंमत असेल तर उद्धव ठाकरेला सांगेन, एवढी गुरुमी दाखवून आता तुझं मशाल चिन्ह पण तुझ्याकडे नाही राहणार रे बाबा. ते फक्त एकाच अंधेरीच्या निवडणुकीसाठी मिळालेलं. यापेक्षा सांगेन की निवडणूक आयोगाकडे विनंती कर आणि मशालचं चिन्ह गेलाय, फावडा चिन्ह मिळतं का बघ, फावडा. त्याचा प्रचार करायची गरजच नाही. तोंड उघडल्यावर लोकांना कळेल ह्याला फावडाच बोलायला पाहिजे. विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. हे जे काही समीकरण आहे हे गेल्या अनेक वर्षापासूनचं आहे. त्यामुळे कालपासूनच ठाण्यातले शिवसैनिक जल्लोष करतायत. महाराष्ट्रातले शिवसैनिक, कार्यकर्ते, नागरिक देखील जल्लोष करताना आपण पाहिले. एक आनंद झाला आहे. खरं म्हणजे ही सत्याची लढाई, सत्य नेहमी जिंकतं. अखेर सत्याचा विजय झाला. सत्यमेव जयते आपण म्हणतो ते काल ज्या निर्णयाने दाखवून दिलं. लोकशाहीचा विजय झाला आणि बाळासाहेबांच्या, आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय झालेला आहे आणि या तमाम महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांचा हा विजय आहे. आणि जे आमच्याबरोबर रात्रंदिवस कार्यकर्ते, पदाधिकारी, शिवसैनिक जे संघटन पक्ष वाढवत आहेत त्यांचा हा विजय आहे. त्यामुळे मी सगळ्यांना धन्यवाद देतो की या विजयामध्ये अतिशय मोठ्या उत्साहामध्ये सगळे सहभागी झालेले आहेत आणि जो विश्वास सुरुवातीपासून 1.5 वर्षापूर्वीपासून जो काही माझ्यावर दाखवलेला आहे त्यासाठी देखील मी सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि एकीकडे एक लोकशाहीचा विजय खरं म्हणजे, आणि दुसरीकडे एकाधिकारशाही, हुकुमशाही, घराणेशाही याचा पराभव झालेला आहे. खरं म्हणजे कुठलीही संघटना, कुठलाही पक्ष स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून कुणालाही चालवता येणार नाही, कुणालाही मनमानीपणे निर्णय घेता येणार नाही. हे कालच्या निर्णयाने अवघ्या महाराष्ट्राला, देशाला एक चित्र स्पष्ट झालेलं आहे. आणि म्हणून राज्यात तलाठी भरती परीक्षेत गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप करत युवक काँग्रेसच्या वतीनं पुण्यात आक्रमक आंदोलन करण्यात आलं. डायरेक्ट ऑक्सर चालू करतो. पुण्यात युवक काँग्रेसने तलाठी भरतीच्या विरोधामध्ये आक्रमक आंदोलन केल्याचं पाहायला मिळते आणि या ठिकाणी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून ताब्यात देखील घेण्यात आल्याचं पाहायला मिळते. इथे आपण पाहतोय की आंदोलन करणारे जे युवक काँग्रेसचे पदाधिकारी होते त्यांना या ठिकाणी ताब्यात देखील घेण्यात आलेलं आहे. इकडे
युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत होतं. मागच्या अनेक दिवसांपासून राज्यामध्ये जी पेपर फुटी होत होती, आरोग्य भरती असेल किंवा तलाठी भरती असेल किंवा काल झालेली सारथी पार्टीच्या पेपरमध्ये देखील जी पेपर फुटी झाली होती, त्या विरोधामध्ये आज युवक काँग्रेसच्या वतीने, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीनं पुण्यातल्या बालगंधर्व चौकामध्ये आंदोलन करण्यात आलं होतं. आणि या आंदोलनात करत असताना पोलिसांकडून या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जे आहे ते ताब्यात घेण्यात आलेलं आहे. युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर इकडे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. घोषणाबाजी जी आहे ती जोरदार इथे सुरू असल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतंय. खरं तर आपल्याला जो आहे तो न्याय मिळावा अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून वारंवार करण्यात येत होती. आणि त्या आंदोलन करत असताना या आंदोलक विद्यार्थ्यांना जे आहे ते पोलिसांकडून ताब्यात देखील घेण्यात आलेलं आहे. पोलिसांकडून या विद्यार्थ्यांना ताब्यात देखील घेण्यात आलेलं आहे. इकडे आपण पाहतोय की विद्यार्थी जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. आणि प्रचंड असे बघितलं तर विद्यार्थी आक्रमक आहेत. आक्रमकपणे विद्यार्थी जे आहेत ते आंदोलन करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि थेट जे आहे ते पोलिसांकडून या विद्यार्थ्यांना ताब्यात देखील घेण्यात आलेलं आहे. आणि एकंदरीत त्यामुळे जर आपण पाहिलं तर काहीशी तणावाची अशी स्थिती जी आहे या ठिकाणी ती आपल्याला पाहायला मिळते. पोलीस आक्रमक झालेत, विद्यार्थी आक्रमक झालेले आपल्याला या आंदोलनाच्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. खरं तर पेपर फुटी सारख्या प्रकार एसआयटी चौकशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. एसआयटी चौकशी झालीच पाहिजे, एसआयटी चौकशी झालीच पाहिजे, झाली पाहिजे. एसआयटी चौकशी झालीच पाहिजे, एसआयटी चौकशी झालीच पाहिजे. युथ काँग्रेस जिंदाबाद, युथ काँग्रेस जिंदाबाद. काँग्रेस महाराष्ट्रामध्ये शिंदे, फडणवीस आणि पवार या तिघांचं सरकार आहे. त्याला ट्रिपल इंजिन सरकार म्हणून सरकार म्हणतं, पण त्या सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत. यानंतर या बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून ऐतिहासिक निर्णय घेतला असं मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलंय. माननीय अध्यक्ष राहुल नार्वेकरजी यांनी ज्या कॉन्फिडन्सने आणि त्यांच्या संपूर्ण निकालामध्ये मिनिट टू मिनिट त्यांच्या पूर्ण निकालामध्ये कॉन्फिडन्सने निकाल त्यांनी दिला. आता कुणाला अडखळत होते, ज्यांच्या विरुद्ध निकाल जातो त्यांना असं वाटतं की जज अडखळत होते, आम्हाला न्याय देणारे अडखळत होते. पण न्याय व्यवस्थेच्या ठिकाणी बसलेल्या व्यक्तीवर अशा पद्धतीचे आरोप करणे योग्य नाही आहे. राहुल नार्वेकरांनी ऐतिहासिक निकाल दिला आहे, जो अनेक कायदेतज्ञ आपल्याला सांगतील. या देशातले, जगातले अनेक कायदेतज्ञ ज्यांना विधिमंडळ समजतं, ज्यांना विधिमंडळाचा संपूर्ण परंपरा माहिती आहे, विधिमंडळाचे कायदे नियम जे माहिती आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला, म्हणजे एखाद्या वेळी तुम्ही विधिमंडळाचे अनेक माजी सचिव घ्या, प्रधान सचिव, अनेक माजी प्रधान सचिवाला विचारा, या निर्णयाचं ते सांगतील हा नियमाने निर्णय केलेला आहे, कायद्याने अनुसरून निर्णय केला आहे. या देशातले कुठल्याही उच्चस्तरीय वकिलाला तुम्ही विचारा, ते सांगतील कायदेशीर निकाल आहे. आणि त्यामुळं मला अभिमान आहे की राहुल नार्वेकरजींनी अत्यंत सर्वांना दिलासा देणारा आणि नियमाने आणि इमानदारीने, कुठल्याही बायस पद्धतीने हा निकाल दिला नाही. मी भारतीय जनता पार्टीतर्फे या निकालाचं स्वागत करतो. आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या विधानमंडळाच्या इतिहासामध्ये हा ऐतिहासिक निकाल हा येणाऱ्या अनेक त्या ठिकाणी येणाऱ्या अनेक विधिमंडळाच्या कामकाजामध्ये
अत्यंत महत्वाचा निकाल राहणार आहे असं मला वाटतं. सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची तयारी पण आता विरोधकांनी सुरू केलेली आहे. आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये या निकालाच्या विरोधात जाऊ. नाही, त्यांना तर मुभा आहे ना. ते तर निकाल लागायच्या पूर्वी सांगायचे आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहोत. त्यात काय नवीन आहे? त्यांना मुभा आहे. आणि यापूर्वीच निवडणूक आयोगाने, केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष ठरवला आहे आणि ऑलरेडी सुप्रीम कोर्टाने माननीय विधानसभा अध्यक्षांचे अधिकार हे या प्रकरणाचे आहेत यापूर्वी सांगितलं आहे. विधानमंडळाच्या अध्यक्षाला जे अधिकार आहेत त्यांनाच अधिकार आहेत. सुप्रीम कोर्टाचे अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे. त्यांना जाण्यापासून कोणी थांबवलं आहे? जाऊ दे त्यांना, जिथे जायचं तिथे. पण निकाला अत्यंत पारदर्शी आहे. निकाला अत्यंत कर्तव्यदक्ष पद्धतीने अध्यक्षांनी दिला आहे आणि त्यामुळं सर्वांना आपापली दारे उघडे आहेत. मी सांगितलं ना, जेव्हा माणसाला आपल्या विरुद्ध कुठली गोष्ट केली, कुठलाही व्यक्तिराव आपल्या विरुद्ध जेव्हा कुठला निकाल जातो तेव्हा तो हेच सांगतो की दुसऱ्याचं अपयश आहे, माझं अपयश नाही आहे, माझी चूक नाही, दुसऱ्याची चूक आहे. आणि त्यामुळं राहुल नार्वेकरचं मी अभिनंदन करतो. माननीय विधानसभा अध्यक्षांचा अत्यंत चांगला निकाल, दूरगामी परिणाम करणारा निकाल हा दिलाय. कालच्या निकालातून जे कौटुंबिक पक्ष आहे, वारसा हक्काने चालणारे जे एक पॅटर्न भारतामध्ये आहे, त्याला खूप मोठा धक्का बसलाय का? अगदी पक्षप्रमुख पदावर सुद्धा उद्धव ठाकरेचे कुठेतरी आघात झालाय का? नाही, उद्धव ठाकरेंनी ज्या दिवशी विधानमंडळातले आणि लोकसभेतले खासदार निघून गेले त्यांना सोडून, तेव्हा त्यांचं पक्षनेतेपद संपलं. कारण शेवटी पक्ष म्हणजे काय? निवडून आलेल्या प्रतिनिधीला एकूण मतदान किती आहे? शेवटी पक्षामध्ये मतदानाच्या आधारावर पक्ष रजिस्टर होतो. तुम्हाला किती मतं मिळाली देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, आणि जे निवडून आलेले प्रतिनिधी जर तुमच्यासोबत नाही आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही हा पक्ष आहोत, तर ऑटोमॅटिक त्यांचं पक्षपद जातं. हे निवडणूक आयोगाने सांगितलं आहे. त्यांच्या घटनेमध्ये असं आहे, जेव्हा घटना रजिस्टर होतं तेव्हा घटनेमध्ये हेच असतं की सर्वात जास्त जनप्रतिनिधी, सर्वात जास्त मतं ज्यांना मिळतं त्यांच्याकडे ही बाजू असतं, त्यांनाच पक्षनेतेपद मिळतं. आणि एकनाथ शिंदे हेच आता खरे त्या ठिकाणी शिवसेनेचे पक्षनेते आहेत. हे निवडणूक आयोगाने आणि आता राहुल नार्वेकरनी आणि या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने सुद्धा निवडणूक आयोगाच्या विरुद्ध जे हे केली होती याचिका, ती फेटाळली आहे ना. म्हणजे निवडणूक आयोगाने, केंद्रीय निवडणूक आयोगाने जे एकनाथ शिंदेना पक्षनेतेपद दिलं तेव्हा सुप्रीम कोर्टात गेले होते, तेव्हा त्यांची याचिका काही मान्य केली नाही आहे. निवडणूक आयोगाचे अधिकार निवडणूक आयोगाला आहे, विधानमंडळाचे अधिकार विधानमंडळाला आहे, सुप्रीम कोर्टाचे अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे. या देशामध्ये न्याय व्यवस्था आहे आणि त्याप्रमाणे मला वाटतं त्यांनी आपापलं काम योग्य पद्धतीने केलं असावं असं मला वाटतं. या निकालानंतर काहीच संबंध पुढच्या राजकारणाचा नाही आहे. यापूर्वीच कितीतरी लोक एकनाथ शिंदेजीकडे यापूर्वीच अप्रोच झालेले आहेत. भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेशाकरता चळाओढ आहे आणि अजित पवारजीकडे चळाओढ आहे. त्यामुळं आमच्याकडे जे लोक येतील त्यांना आमचा दुपट्टा तयार आहे. आमचे विचार मान्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही त्या ठिकाणी आमचा पक्षप्रवेश देतो. त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणावर जसं जसं मोदीजींचं वादळ या महाराष्ट्रात येईल तसे तसे पक्षप्रवेशाचे बॉम्बस्फोट झाल्याचे आपल्याला दिसतील. शिंदेना जो न्याय मिळाला तो राष्ट्रवादी. तर आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.